व्यापार या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला, वस्तूंच्या प्रमाणानुसार. तर वस्तूंच्या संख्येच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार असे दोन प्रकार पडतात. तर आता घाऊक व्यापार ह्याच्याबद्दल आता आपण थोडीशी माहिती घेऊ. तर व्यापारी हा मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात आणि उत्पादकाकडून ही खरेदी थेट केली जाते आणि मग खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते. त्यावेळेस होणारा व्यापार म्हणजे घाऊक व्यापार. कारखानदार, शेतकरी इत्यादींकडून हा घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. आता जर उदाहरण दिलं तर आंब्याचं किंवा संत्र्याचे बागायतदार. तर आता उदाहरण मी पण तुम्हाला देते की आंबा, तर आंब्याचं एकच झाड नसतं. तर जेव्हा कोणी पण उत्पादक आंब्याचं उत्पादन काढतो तेव्हा त्याची संपूर्णपणे आंबराई असते, म्हणजे मोठीच्या मोठी बाग असते. कुठलंही फळ आपल्याला पाहिजे असेल तर त्यांच्या बागा असतात. आता कसं संत्र्याची बाग, संत्र्यांच्या झाडांची बाग आणि आंब्याच्या झाडांची संपूर्णपणे वनराई, असे पूर्णपणे आंबराई असते. त्याच्यामध्ये खूप झाडं असतात. मग काय होतं की त्या उत्पादकाकडे खूप तो माल अगदी मोठ्या प्रमाणावर आंबे असतात, म्हणजे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असतं. मग ते सगळं घाऊक व्यापाराला ते विकतात. पुढे बघितलं तर किरकोळ व्यापार. मग ह्याच्यामध्ये मोठ्या घाऊक व्यापाराकडून माल घ्यायचा आणि मग व्यापारी थेट उपभोक्त्याला आपल्या विकतात, म्हणजे जो कोणी त्यांचा ग्राहक असतात त्यांना ते विकतात. आणि मग अशा व्यापारास किरकोळ व्यापार म्हणतात. काय म्हणतात? किरकोळ व्यापार. मग यामध्ये वस्तूचं जे प्रमाण असतं ना ते कमी असतं. म्हणजे उदाहरण दिलं तर किरकोळ विक्री करणारे दुकानदार, मंडईमधले भाजी विक्रेते इत्यादी इत्यादी. बरोबर. मग विस्तारानुसार काय? प्रदेश विस्तारानुसार मालाची खरेदी विक्री ही विविध स्तरांवर होत असते आणि मग त्याच्यानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे व्यापाराचे प्रकार होतात. आता देशांतर्गत व्यापार आणि अंतर्गत व्यापार हा एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हा व्यापार केला जातो. मग देशाचा आकार, साधन संपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम हा प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारावर हा केला जातो, म्हणजे होतो. तर मग अशामध्ये लोकसंख्येचं प्रमाण, वाहतूक आहे, संदेशवहन सुविधा, लोकांचं राहणीमान, विपणन व्यवस्था यांचाही परिणाम हा देशांतर्गत व्यापारावर होत असतो. मग भारतामध्ये भौगोलिक घटकातील विविधता आणि जास्त लोकसंख्या या सगळ्या घटकामुळे अंतर्गत व्यापार हा मोठ्या प्रमाणात होतो. कोणत्या? अगदी मोठ्या प्रमाणात होतो. मग अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. आणि आर्थिक विकास जास्त असला तर मग व्यापारही जास्त असतो. म्हणजेच हा संबंध जो काही आहे तो धनात्मक असा असतो. आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये एका देशाचा इतर देशाशी होणारा वस्तू किंवा सेवा यांचा विनिमय म्हणजेच काय? तर आंतरराष्ट्रीय व्यापार. बरोबर. मग काही देशामध्ये विशिष्ट वस्तूंचं अतिरिक्त उत्पादन खूप प्रमाणात. मग ते जिथं मागणी आहे त्या देशाकडे, ज्या देशाकडून त्या वस्तूला मागणी आहे किंवा त्या सेवेची मागणी एखाद्या देशाकडून आली तर ते त्याच्याकडे, त्या देशाकडे ती पाठवली जाते आणि मग अशातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा दोन देशामध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असं म्हणतात. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय हा व्यापार दोनापेक्षा अधिक देशांदरम्यान, म्हणजे दोनापेक्षा जास्त असे देश असतात, तेव्हा त्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार असं म्हणतात. बरोबर आहे. मग काही देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूंचं उत्पादन करतात. आता उदाहरण बघितलं आपण तर सौदी अरेबिया, कुवेत इत्यादी देशामध्ये होणारं खनिज तेल उत्पादन, म्हणजे मूळ तेल त्यांच्याकडेच आहे, मग ते तेल ते दुसऱ्या देशांना पाठवतात.
तर ते तेल कोणतं, तर ते खनिज तेल कच्च्या मालाच्या स्वरूपात असतं. मग ते पक्क्या ह्याच्यामध्ये कोणतं आहे, तर मी उदाहरण देते, पेट्रोल, डिझेल. आता लागलं ना लक्षात बरोबर. पुढे आता दुसरं एक उदाहरण आहे की कॅनडा आणि संयुक्त संस्थानं या इत्यादी देशामध्ये गहूचं उत्पादन खूपच होतं. मग हे उत्पादन मागणी करणाऱ्या देशांना पुरवलं जातं, बरोबर. उत्पादन तर भरपूर प्रचंड प्रमाणात होतं. मग जिथून त्याला मागणी आहे त्या देशामध्ये ते पाठवलं जातं. आलं लक्षात. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत खालील विधानांसाठी आयात व निर्यात यापैकी योग्य शब्द लिहायचे. तर तुम्हाला तो अर्थात तो तुम्हाला बघून व्यवस्थित लिहायचा आहे. मी हे वाचत नाही, पण तुम्ही व्यवस्थित आपल्या वहीमध्ये ते नमूद करा. चला तर मग पुढे जाऊया आता.